छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नवीन संचालक मंडळासाठी होऊ घातलेली निवडणूक आज प्रचाराचा अंतिम टप्पा गाठते आहे आणि 18 मे रोजी या संचालक मंडळाच्या निवडणुकीचं मतदान आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमकी प्रचाराची रणधुमाळी काय, प्रचाराचं वातावरण तापलं का, हे प्रचार करत असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण विचारणार आहोत। माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीच्या श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवारही आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत। त्याचबरोबर श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवारही आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण पहिल्यांदा जय भवानी माता पॅनलचे उमेदवार शिवाजी निंबाळकरांना विचारतोय, कसा प्रचार चालू आहे? आमचा हाऊस टू हाऊस आमचा प्रचार चालू आहे। आम्ही प्रत्येक सभासदामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमचे विचार किंवा आमची पत्रकं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आम्ही छत्रपती कारखान्यासंदर्भातलं जे काय भविष्यातलं धोरण असणार आहे व ऊस तोडणीचं जे काय नियोजन असेल, त्यानंतर लागीन तारखेचं नियोजन असेल, इथपासून चांगल्या प्रतीची साखर विक्री आणि सभासदांना चांगले FRP कशी मिळेल आणि चांगला दर कसा मिळेल याबाबत आम्ही प्रत्येक सभासदापर्यंत जाऊन त्यांना हे आमचं म्हणणं किंवा आमचा विचार पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही कसा प्रचार करता आहात, कसा प्रचार चालू? आम्ही सर्व सभासदांचं गट वाईज सगळ्यांसर्व पोचलेलो आहोत। सगळ्यांना ह्यांची जी आता केलेलं ह्यांनी बेईमानी ती सगळ्यांना पटवून सांगितलेली आहे आणि ती पटली सगळ्यांना। ही फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत। स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत हे तुम्हाला तर सगळे उमेदवार मिळालेले नाहीत, तर जवळपास 7 जागा तर तुम्ही आधीच देऊन टाकलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता लोकांना काय सांगतात? आमचे 15 ते 15 उमेदवार निवडून येणार आहेत। 7 जागा आम्हाला मिळाल्या नाहीत, आम्हाला फक्त बेफिकीर ठेवले गेलेलं आहे, त्याच्यामुळं आमच्याकडून विड्रॉल झालेले आहे, बाकी काय। बरं, आता मला एक सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समिती एकत्र का आली असा यांचा सवाल असतो पहिला। आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाच्याद्वारे वेळ घालवली किंवा त्या प्रकल्पासाठी वेळ घालवला असा यांचा आरोप असतो, त्याच्याला तुम्ही कसं उत्तर देताय? हे कोर्टाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जाचक बापू किंवा शेतकरी कृती समिती त्या ठिकाणी संस्थेचं सभासदांचा जो एक मतदान ते म्हणतात 9 वर्ष त्यांनी कोर्टात घालवलं, तुमचा स्टे किती महिन्याचा होता? हे आमचं एकच म्हणणं आहे की पोटनियमाप्रमाणे सभासदांना मताचा अधिकार असला पाहिजे। त्या अनुषंगानं शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही कोर्टात गेलो होतो, परंतु कोर्टाच्या प्रक्रियेला आपण पाहतो काही कारणाने उशीर झाला असेल, त्यामुळे निवडणूक लांबली होती। परंतु याचा अर्थ शेतकरी कृती समितीने किंवा बापूंनी निवडणूक लांबवली असं होत नाही आहे। ही न्यायप्रविष्ट बाब होती, त्यामुळं निवडणुकीला विलंब झाला। तुम्ही कोर्टात अजून बी तो विषय प्रलंबित आहे, साखर सभासदांबद्दल बोललेला तो अजून बी तसाच आहे। ह्यांनी म्हणून आहे की आमचा कोर्टामुळे हे केलं नाही, अजून चालूच आहे तो कोर्ट। तुम्ही काय सभासदांना सांगताय? काय ना, आदरणीय पृथ्वीराज बापूंच्या नेतृत्वावरती विश्वास प्रत्येक सभासदाचा आहे। ज्यावेळेस आम्ही शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम करतो, त्यावेळेस प्रत्येक सभासद आम्हाला सांगत होता की तुम्ही आदरणीय पृथ्वीराज बापू आणि अजितदादा कुठंतरी एका ठिकाणी बसा, जुळतं मिळतं करून घ्या, ही संस्था आर्थिक गर्दीत आहे, याला बाहेर फक्त बापूच काढू शकतात, म्हणून बापूंचा तुम्ही कसा तरी त्यांचा मेळ घाला। आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना आम्ही बापूंना पटवून सांगितलं की आपण आदरणीय दादा, आणि दादांनीही कुठं 2 पावलं पाठीमागे घेतली आणि म्हणून असा मेळ झाला। मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने सांगायचं की 2-3 वर्षामध्ये हा कारखाना आर्थिक गर्दीतून बाहेरून महाराष्ट्राचा क्रमांक नंबर 1चा साखर कारखाना होईल, त्यामध्ये काही अडचणी येणार नाही। या निवडणुकीमध्ये तब्बल 600 जणांनी अर्ज दाखल केले होते आणि भरपूर लोकांना माघार घ्यावी लागली, काही नाराजी देखील वाढली। तुम्ही स्वतः उमेदवार होता, काय सांगाल? नाराजीचं कारण नाही, कसं आहे माहिती का, आम्हाला वाटत होतं आम्हाला उमेदवारी मिळेल, परंतु ठीक आहे, काही गोष्टी चांगल्या घडण्यासाठी उमेदवारांना दादा, मामा आणि बापू त्यांच्या विचारानुसार जे काही आता उमेदवार निवडलेले आहेत ते सुद्धा चांगले आहेत, स्वच्छ प्रतिमेचे आहेत, त्या परिसरातही चांगल्या लोकांचे संबंध आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जी काही आता 21 उमेदवार बापूंनी, दादांनी आणि मामांनी निवडले ते अतिशय चांगले आहेत आणि त्यांचं 21चे 21 उमेदवार हे चांगल्या फरकाने निवडून येतील असं आम्हाला वाटतं। एक वेगळा प्रश्न विचारतोय, अविनाश घोलप यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक भाव आणि बोनस दिला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावेळी जो काय भाव दिला त्यावेळी शेतकरी कृती समितीनं त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन गव्हाणीत उड्या मारण्याचं एक आंदोलन होतं।
त्यावेळी जो काय त्यांच्यावर दबाव आला आणि दबाव आल्यामुळे त्यांनी तो भाव दिला, पण तो देखील भाव थोडा फसवाच होता. अजून वरती बापूंनी प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगितलं की खरं तर त्यावेळी जो काय 2601 भाव दिला त्यापेक्षा अजून 142 रुपये जादा दर देता येत होता, परंतु त्या ठिकाणी तो त्यांनी दिलेला नाही आहे. त्यामुळे तो त्यांचा आरोप अतिशय खोटा व निराधार आहे. तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतोय की जसं ह्यांचं म्हणणं आहे की अविनाश घोलप यांचा विषयीच्या आदेशपाचा, तरच तुम्हाला पृथ्वीराज जाचक हे अभ्यासू आमचे नेते आहेत असं यांचं म्हणणं असतं. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. अविनाश दादांनी 2601 रुपये भाव दिला, हे म्हणले गावानी उड्या मारल्या, त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं म्हणून. नंतर काय झालं? नंतरच्या पुढच्या काळात काय दिलं? नंतर गावानी उड्या मारायला जमल्या नाहीत. नंतर आम्ही वेळोवेळी जनरल मीटिंगला ज्या पद्धतीनं बापूंचा आणि प्रशासनामध्ये त्यांनी ज्या काय प्रशासनाच्या होणाऱ्या चुका होत्या त्या चुका वेळोवेळी दुरुस्त करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सुचवलं, प्रश्न मांडले. फक्त ही जी काय निवडणूक लांबली ती न्यायप्रविष्ट विषय झाल्यामुळं लांबलेली. यामध्ये शेतकरी कृती समिती किंवा पृथ्वीराज बापू यांचा कुठेही दोष नव्हता आणि नाही. 3 महिन्यांनी त्यांचा सह्याचा अधिकार काढलं, त्यांचा लोकात चांगलं महत्त्व काढलं, ह्यांनीच काढलं. बापूंनी ह्यांनी सगळ्यांनी मिळून ते होते का? होते ना. बापू एकटे संचालक होते त्यावेळेस, बापू एकटे संचालक होते. बापूंनीच विरोध केला ना. मग आता आदरणीय दादा फार मोठे, त्यांच्यावरती टीका करण्यात मी मोठा नाही, पण आता ते प्रत्येक सभेत सांगतात की माझ्यावरती दबाव होता. मग तुम्ही 10 वर्षापूर्वी का सांगितलं ना सह्यांचा अधिकार काढला? बाबा माझ्यावरती दबाव आला म्हणून माझा सह्यांचा अधिकार काढला, मी 2601 रुपये भाव दिला, बाकीच्या साखर कारखान्यांची अडचण होती. आता तुमचं कोण ना कोण या पॅनलमध्ये घेतलं असतं तर तुम्ही सर्व गपचूप बसला असता. तुम्हाला कुठंतरी डावललं. ठीक आहे, आता नवीन पृथ्वीराज घोलप आलेला आहे, माझा मित्र आहे, चांगला उमेदवार आहे. आजपर्यंत आदरणीय करणबाई ज्यावेळेस निवडणूक आली त्यावेळेस पृथ्वीराज स्टेजच्या पाठीमागच होता ना. आज पृथ्वीराजला एकदा 5 वर्षातून एकदा पृथ्वीराजनी संधी मागितली द्यायची, त्याच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनं उभं राहिलं असतं तर अडचण काय होती? शेवटी घोलपच नाव लागत होतं ना, दुसरं तर नाव कुठलं लागत नव्हतं. आता तुम्ही सभासदांना ज्यावेळेस भेटता आहात त्यावेळी सभासदांना काय आश्वस्त करताय, कुठल्या विषयाने आश्वस्त करताय? सभासदांना आम्ही एवढंच सांगितलं की हे राजकारण चुकीचं चाललं आहे आता, की बाबा तुम्हाला भाव आपल्या कारखान्याला ऊस बाहेरच्या कारखान्याला घालण्याची वेळ काय येते सभासदांना? तुम्ही जर चांगला भाव दिला तर कशाला जाईन लोक बाहेरच्या कारखान्याला? एवढाच विषय आहे. आपण काही सभासदांना पण प्रश्न विचारू, नेमकं ह्या दोघांच्या लढतीमध्ये काय वाटतं? आता दोन्ही पॅनलची ही निवडणूक चाललेली आणि सभासद ते बी सभासदच आहेत, संचालक होणार आहेत म्हणजे ते सभासदच आहेत. आणि दोन्ही बाजूनी चांगले सुज्ञ, ज्यांना अभ्यास आहे, ज्यांना तळमळ आहे संस्थेची, अशीच उमेदवार या ठिकाणी उभा आहेत. आणि आता 2-3 दिवसांनी मतदान झाल्याच्या नंतर चित्र स्पष्ट होणारच आहे. पण कारखाना दोन्ही बाजूंनी असं सांगितलं जातं की अडचणीत आहे आणि प्रत्यक्षात अडचणीत आहेत. आणि मग दोन्हीच्या सभा जी चालू आहेत ते सभासद ऐकतोय, सुज्ञ सभासद, आणि ते ठरवेल आणि त्यानंतर तो ठरवणार आहे की सत्ता कोणाकडे होती, ह्याच्यात सत्तेतली कोण आहेत, विरोधातली कोण आहेत. आणि ह्या पद्धतीनं सभासदांना आज मान आहे छत्रपतीच्या की हा वेगळा निर्णय करत नाही, पण त्या स्वतःच्या हिशोबाने उमेदवारांना तो येणाऱ्या 18 तारखेला मतदान करणारच आहे. किती मतांनी विजय व्हाल, किती उमेदवार निवडून येतील तुम्हाला असं वाटतं? आमचे श्री जय भवानी माता पॅनलचे 21चे 21 उमेदवार फार मोठ्या प्रकारे निवडून येतील. ते 21 त्यापैकी एक ब वर्गचा मतदार असतो, तो तर बिनविरोध झालेला आहे. कारण विरोधातले एक जे उमेदवार होते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि जे 20 उमेदवार आहेत ते आमचे 5000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील याची आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. छत्रपतीचे सभासद म्हणून आता तुम्ही पण अर्ज भरला होता उमेदवाराचा, छत्रपती सभासद म्हणून काय व्हावं असं उत्पादकांना सभासदांना वाटतं? सभासदांना आम्ही एक विनंती करतो की छत्रपती वाचवायचं असेल तर छत्रपतीला ऊस घालणं फार अत्यंत गरज आहे. असं काय जादूचे काढे नाही की 2 वर्षामध्ये लगेच 4000 भाव बसेल. थोडंसं संयम पण पाहिजे की काही गोष्टी करून दाखवायच्या असतील तर आदरणीय दादा प्रत्येक भाषणात सांगतातच की टॉपमध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं नाव पहिलं होतं. ते गतवय प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा सभासदांच्या समोर दादा येत आहेत, सभासदांना विनंती करतात. झालेल्या गोष्टी मी पदरात घेतलेल्या आहेत. इथूनच्या काळामध्ये सभासदांनी
पूर्ण क्षमतेने ऊस घालावा ही नम्र विनंती करतात दादा. कसा विजय होईल, किती मतांनी विजय होईल, किती जागा निवडून येतील? आमच्या सर्वचे सर्व 15चे 15 उमेदवार निवडून येतील. किती मतांनी निवडून? आमचे 3-3.5 मतांनी निवडून येतील. तर साधं गणित आहेत. या साखर कारखान्याचे 6 गट आहेत. प्रत्येक गटामध्ये 800 ते 850 मताचं लीड घेतलं तर हा कारखाना 5,000 ते 5,500 मताच्या फरकाने 20च्या 20 सीट आणि ब वर्गाचं सुद्धा 550 मतदान आहे, ते सुद्धा 350 ते 400 मतांनी सीट निवडून येईल. प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःच्या पॅनलचा विश्वास असतो आणि तो आपण निवडून येणार असं सांगतो, पण सगळं सभासदांच्या हातात असतं. आता खरं तर किटली आणि कब्बशी यांच्यातील हा संघर्ष आहे, पण चहा कुणाला द्यायचा हे सभासद ठरवतील.